ज्येष्ठ विनोदी अभिनेते विजय कदम यांचं निधन झालं आहे। मागील 1.5 वर्षापासून ते कर्करोगाशी झुंज देत होते। अखेर आज सकाळी त्यांचं निधन झालं। त्याने अनेक चित्रपट, नाटक, मालिकांमधून आपल्या अभिनयाचा ठसा उमटवला। विजय कदम यांनी नाट्यसृष्टीमध्येही बरंच काम केलं। मराठी नाट्यसृष्टीसाठी सतत झटणाऱ्या आणि वेगवेगळ्या कारणांसाठी कायम पुढाकार घेत नाटक आणि नाटकासंबंधित व्यक्तींसाठी झटणाऱ्यांमध्ये विजय कदम आघाडीवर होते। विजय कदम यांच्या निधनामुळे मराठी मनोरंजन सृष्टीने एक सच्चा पाईक गमावल्याची भावना व्यक्त केली जात आहे। विजय कदम यांच्या निधनाच्या वृत्ताला ज्येष्ठ चित्रपट समीक्षक दिलीप ठाकूर यांनी दुजोरा दिला आहे। दुपारी 2 वाजता अंधेरीत त्यांच्यावर अंतिम संस्कार करण्यात येणार आहे। टूर सही दे सही, विच्छा माझी पुरी करा, पप्पा सांगा कुणाचे अशा अनेक गाजलेल्या नाटकांमधून विजय कदम यांनी कायम लक्षात राहतील अशा भूमिका केल्या। मराठी चित्रपटांमध्ये 1980 ते 1990 दरम्यानच्या दशकात विजय कदम यांनी साकारलेल्या विनोदी भूमिका प्रेक्षकांच्या आजही लक्षात आहेत। अनेक मालिकांमधूनही ते प्रेक्षकांच्या भेटीस आले। गेल्या काही काळापूर्वी त्यांनी ती परत आली आहे या मालिकेत बाबूराव तांडेल ही व्यक्तिरेखा साकारली होती। आपल्या बहुआयामी व्यक्तिमत्वाचा त्यांनी प्रेक्षकांना खळखळून हसवण्यासाठी उत्तम पद्धतीने वापर करून घेतला। त्यांनी फार मन लावून आणि मुख्य प्रवाहात राहत निर्मळ विनोदाच्या माध्यमातून प्रेक्षकांना हसवलं। मात्र त्याचवेळी त्यांनी अनेक गंभीर भूमिकाही साकारल्या। आपल्या करिअरच्या सुरुवातीला छोट्या मोठ्या आणि सहाय्यक अभिनेत्याच्या भूमिका साकारणाऱ्या विजय कदम यांनी मागील काही वर्षांमध्ये आपल्या करिअरमधील काही सर्वोत्तम आणि अजरामर अशा भूमिका साकारल्या। त्यांच्या काही गाजलेल्या चित्रपटांची नावे घ्यायची झाल्यास आनंदी आनंद, तेरे मेरे सपने, देखनी बायको नम्याची, रेवती, टोपी घलारे, ब्लफ मास्टर, भेट तुझी माझी आणि मन की बात तसेच हळद रुसले आणि कुंकू हसलं या चित्रपटांचा उल्लेख करता येईल। तर यासारख्या मनोरंजन क्षेत्रातील नवनवीन व्हिडिओ जाणून घेण्यासाठी लेट्स अप मराठीला सर्व सोशल मीडियावर फॉलो करायला विसरू नका।